नमस्कार. मी डॉक्टर शर्मिला विरकर. ज्याविषयी आज मी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे योगाचे विश्व, विश्वातला योग. नयना सहस्त्रबुद्धेंनी लिहिलेले हे पुस्तक गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये ठाण्याच्या परममित्र पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलं आहे. रूढार्थानं ज्याला पुस्तक परीक्षण म्हटलं जातं तसं हे लेखन नव्हे. पुस्तकातील तत्त्वविचारांचा परामर्श घेण्याचा माझा इरादा नाही. हा आहे एक संवाद, 4 जणींचा योगविषयक वैचारिक संवाद, एकमेकींना न भेटता केलेला संवाद. योग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यासंबंधी ह्या पुस्तकात जी माहिती मिळते त्या माहितीविषयी मला काही म्हणायचं नाही. जगभर योग कसा विस्तारत गेला, त्यात कोणत्या व्यक्तींचं आणि संस्थांचं योगदान लक्षणीय आहे ह्याचा चढता आलेख इथे पाहायला मिळतो. अत्यंत साध्या सोप्या शब्दात सुटसुटीतपणे इथे योगाचं जगभरातलं स्वरूप स्पष्ट केलं आहे. एकंदरीत 20व्या शतकात योगाचा जो प्रसार झाला तो इथे सविस्तर टिपलेला आहे. गेल्या शतकात योगाला वैज्ञानिक रूपात सादर केलं गेलं. संस्थात्मक पातळीवर अशा प्रयत्नांचा जो विचार इथे आला आहे तो फार महत्त्वाचा आहे. दृष्टी केवळ अंधभक्तांची नसून शक्य तितक्या व्यापक नजरेला जे दिसते, जसे दिसते तसे मांडले गेले आहे. योगाची माहिती असणाऱ्या आणि नसणाऱ्या अशा दोन्ही वर्गांसाठी हे विवेचन उद्बोधक आहे. त्यातून बरेच काही शिकता येते. म्हणून लेखिका, प्रकाशिका आणि सर्व संबंधितांचं करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे. योगदर्शन अधिक व्यापक तसंच शास्त्रसंमत रूपात देशविदेशात पोहोचावं ह्यासाठी या संवादाला सुरुवात केली आहे. लेखिका प्रकाशिका ह्या जोडीचा वास्तविक आपणा सर्वांचा प्रयत्न किंबहुना तळमळ आस समान असल्यानं समाजात योगविषयक डोळस दृष्टिकोन विकसित होऊन वाढीस लागण्यात सहाय्यकारी ठरेल ह्यात शंका नाही. 21व्या शतकाच्या उर्वरित 75 वर्षांमध्ये योग प्रसारास त्यामुळे दिशा मिळू शकते. प्रस्तावनेत डॉक्टर उल्का नातू यांनी म्हटल्याप्रमाणे आजारांच्या नवनवीन बाराखडीला आपण जन्माला घालतो आहोत. A फॉर ॲसिडिटी, B फॉर ब्लड प्रेशर असं त्यांनी झेडपर्यंत दाखवून दिलं आहे. अशावेळी माणसातलं पशुत्व जाऊन त्या म्हणतात त्याचा प्रवास मानवत्वाकडून देवत्वाकडे, मग देवत्वाकडून दिव्यत्वाकडे. ह्या प्रवासाचा रस्ता म्हणजे योग. अंतिम गंतव्यस्थानही योगच, म्हणजेच माहितीकडून ज्ञानाचा प्रवास, शुद्धीकडून सिद्धीकडे करायची आंतरिक यात्रा. खऱ्या अर्थाने स्वतःच्या दुःखापासून सुरू झालेला हा प्रवास स्वतःला स्वतःत प्रस्थापित करेपर्यंत करायचा असतो. पण त्याचवेळी युवकांनाही ह्याकडे करिअरमधील संधी म्हणून बघायला काहीच हरकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे योगप्रवासात आंतरिक साधना आणि आत्मशोध महत्त्वाचा असला तरी त्याचा आर्थिक प्रगतीस विरोध नसतो. भोग आणि त्याग, आस्वाद आणि वैराग्य हे योगात अंतर्भूत असतात हे ह्यावरून स्पष्ट व्हावे. संशोधनासाठी योगदर्शनातून प्राप्त होणाऱ्या संधींविषयी मी एका परिसंवादात सविस्तर सांगितलं होतं. प्रत्येक वर्षी 21 जूनला आणि वर्षभर प्रसंगानुपात योगविषयक नवनवीन जाणीवा रुजवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांचं एक विस्तारित रूप म्हणजे नयना सहस्त्रबुद्धे लिखित आणि परममित्र प्रकाशित योगाचे विश्व, विश्वातला योग. समानिव आकुतीही समाना हृदयानि वहा, समानमस्तु वो मनो यथा वहा सुसहा सती असं ऋग्वेदाच्या अखेरच्या भागात म्हटलं आहे. योगाबाबत समान कार्यप्रेरणा असल्यानं वैचारिक एकवाक्यता सहज शक्य आहे. योगाच्या विविध आयामांचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाच्या निमित्तानं पुस्तकाच्या संदर्भात आपले योगविषयक विचार शब्दबद्ध करणं आवश्यक वाटलं, म्हणून हा संवाद. योग या शब्दामध्ये लेखिकेने म्हटल्याप्रमाणे केवळ आसने नाहीत, केवळ व्याधी बरे करणारे शरीर लाभ नाहीत, तर अष्टांग योगामध्ये यम, नियम अशा क्रमाने माणसाच्या जीवनाच्या उन्नयनाची होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे योगसूत्रात केवळ 8 पायऱ्या नाहीत,
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी नाही, तर इतर अनेक मार्गदर्शक सूत्रे आहेत. मुळात योगसूत्रांचा आशय अष्टांग मार्गास पूरक असा आहे, पण बरीचशी सूत्रे योग समजावून सांगताना सहसा विचारात घेतली जात नाहीत. हा माझा पहिला मुद्दा आहे. योगसाधना म्हणजे केवळ आपण काय करतो असे नसून आपण कसे वागतो, कसा विचार करतो, कसा व्यवहार करतो हेही त्यात अंतर्भूत असते. ह्या सूत्रांचे विवरण साधकांसाठी अत्यावश्यक असते, पण सहसा त्या सूत्रांकडे लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ, प्रतिपक्ष भावनम सांगणारे सूत्र घ्या, किंवा मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, किंवा एकतत्वाभ्यास सांगणारे सूत्र घ्या. ही व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त सूत्रे असली तरी योग प्रशिक्षणात त्यांचा अंतर्भाव होत नाही, आणि जरी ही सूत्रे शिकवली गेली तरी त्यांचे फार जुजबी स्पष्टीकरण दिले जाते. हल्लीच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, संकीर्ण, व्यामिश्र स्वरूपाच्या जीवनात योगसूत्रे दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आणि आश्वासक आहेत. मात्र त्यासाठी सूत्रांमधील बारकावे समजून घ्यावे लागतात. अन्वयार्थांच्या विविध शक्यता विचारात घ्याव्या लागतात, मांडाव्या लागतात. अमुक एक विवरण व्यवहार्य आहे का हे लक्षात घ्यावे लागते. अशा प्रकारचा अभ्यास आवश्यक असतो. व्यवहारास सिद्धांताची जोड, मूलतत्वांची जोड देणं गरजेचं असतं. मग उन्नयन होतं, व्यक्तिमत्व सुजाण, प्रगल्भ, समंजस होतं. हा माझा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे योगासाठी योग अशक्य आहे का? 2015च्या पहिल्या योग दिनाची मध्यवर्ती कल्पना शांती आणि सौहार्दासाठी योग अशी होती. 2017मध्ये आरोग्यासाठी योग, तर 18मध्ये शांततेसाठी योग, 19मध्ये हवामान रक्षणासाठी योग, 22मध्ये मानवतेसाठी योग, 24मध्ये महिलांच्या सामर्थ्यशीलतेसाठी योग. हे सगळं झाल्यावर आता योगासाठी योग येण्याची प्रतीक्षा आहे. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा वाद महाराष्ट्रात गेल्या शतकात झाला. आर्ट फॉर आर्ट's सेकचं ते प्रतिबिंब असू शकतं. स्वांतः सुखाय भूमिका त्यातून व्यक्त होते. योगाच्या आधारे समन्वयवादी भूमिका शक्य आहे. पु य देशपांडे, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी खरा पातंजल योग सांगितला, आणि त्यात म्हटल्याप्रमाणे योग हा साधायचा नसून तो साधला जातो. तो का करायचा, कशासाठी करायचा ह्याचं पारंपरिक उत्तर मोक्षासाठी, दुःखनिवृत्तीसाठी. योग कशासाठी? कैवल्यासाठी. आता मोक्ष म्हणजे काय, दुःखनिवृत्ती म्हणजे काय, कैवल्य म्हणजे काय, ह्याविषयीचे तात्विक भेद आणि त्याचे वेगळे पैलू आपण तूर्त बाजूला ठेवूया. माझा मुद्दा असा आहे, आपल्याला मोक्ष, मुक्ती, कैवल्य, निर्माण हवं म्हणून आपण योगसाधनेस प्रवृत्त होतो. हे जरी खरं असलं तरी एकदा का तशी वृत्ती झाली की मोक्ष मिळो वा न मिळो, मग मोक्षाची आस उरत नाही. म्हणून योगासाठी योग असं म्हणता येतं. योगसाधना जितकी दृढ आणि दीर्घ तितकी कैवल्याची आस अधिक असं नसतं. म्हणून तर निष्काम कर्माचा संदेश योगावरील कित्येक ग्रंथात निस्संदिग्ध शब्दात आढळतो. योगसूत्रात ईश्वर प्रणिधान पुन्हा पुन्हा सांगितले आहे. कर्मफळाचा विचार न करता ती ईश्वराधीन असतात हे जाणून ईश्वरी शक्तीपुढे नतमस्तक होणं योगसूत्रांना अपेक्षित आहे. लेखिकेनं म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात कोणतीच गोष्ट फक्त खेळ, फक्त कला, फक्त आर्थिक, फक्त धार्मिक, फक्त शैक्षणिक, फक्त आरोग्याबद्दल अशी राहत नाही. योगही त्याला अपवाद नाही. योग असो, सिनेमा असो, खेळ असो किंवा सौंदर्य स्पर्धा, देशांच्या आणि विदेशातील बलाढ्य परिणामकारी संस्था सहभागी असतात. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, धोरण आणि परराष्ट्र नीतीच्या कल्पना व प्राधान्यक्रम यांच्या अवगुंठित वेष्टनातून जगासमोर येतात. अनुकूल असे कथित म्हणजे नॅरेटिव्ह घडवले जाते. मग ते कथित रुळते, समाजमान्य होते, सगळ्यांना खरे वाटू लागते, तेच तेवढे सत्य असा समज बळावतो. अशा काळात तर योगासाठी योगाची गरज ठळकपणे अधोरेखित होते.
भीषण वास्तव असेल तर योगासाठी योग हा त्यावरील उतारा होय. हे लेखिकेस मान्य व्हायला हरकत नाही. तिनं पुढे म्हटलं आहे, अशा काळात योग हे वैश्वीकरणाचे माध्यम होणे अनुचित नाही. मात्र उद्देश केवळ आर्थिक, केवळ सामाजिक, केवळ अंकित करण्याचा नसावा. योगाच्या माध्यमातून हे प्राचीन भारतीय शास्त्र जगाच्या आरोग्यासाठी, विश्वाच्या हितकल्याणासाठी उपयोगी होत असेल तर भारताकडे आपोआपच विश्वगुरू ही भूमिका येईल. मुद्दा असा आहे, जर जग स्पर्धात्मक असेल तर सर्व स्पर्धांना एक आंतरिक परिमाण पुरवण्याची क्षमता योगात दिसते. योगाच्या आंतरिक आणि बाह्य शुद्धीकरणाच्या आग्रहाविषयीचे प्रतिपादन योग याज्ञवल्क्य संहितेत आढळते. केवळ आंतरिक आणि बाह्य शुद्धीच नव्हे तर अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य यांसारखी मूल्ये योग याज्ञवल्क्य संहितेत विशद केली आहेत. ती आपल्यात पुरेशी आहेत का हे पाहण्याच्या कसोट्या योगसूत्रे देतात. पुन्हा त्यात अडकून न पडण्याचा सल्लाही मिळतो. अडकून पडल्यास प्रगती खुंटते, योगसाधनेत व्यत्यय येतो, अडथळा निर्माण होतो असा इशाराही दिलेला दिसतो. ते समाधा उपसर्गा व्युत्थाने सिद्धयाः असे सूत्र आहे. तात्पर्य, योगसूत्रकारांना योगासाठी योग निश्चितपणे अभिप्रेत आहे. कैवल्याच्या दिशेने वाटचाल आणि योगप्रवासातील टप्पे अवश्य नमूद केले आहेत. मात्र त्या टप्प्यांचा वापर केवळ किती प्रवास झाला, किती शिल्लक आहे हे दर्शवणाऱ्या मैलांच्या दगडांप्रमाणे करायला हवा. दिल्ली 372 किलोमीटर असे दर्शवणारा फलक ज्याप्रमाणे आपल्याला अजून किती अंतर कापायचे आहे हे दर्शवतो, त्याप्रमाणे सिद्धी किंवा अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचा अर्थ अजून बरीच मजल गाठायची आहे असा असतो. मात्र त्याचवेळी योग्य मार्गाने जात असल्याची ग्वाहीही त्यात अनुस्यूत असते. आता पुढील मुद्द्याकडे वळू. एरियल योग, विक्रम योग, हॉट योग हे योगाचे विविध देशांमधील विविध अवतार लेखिकेने मांडलेले आहेत. त्यांना ॲप्लाइड योग म्हणता येईल. योगाला व्यावहारिकदृष्ट्या मान्यता द्यावीच लागेल. मात्र त्याचबरोबर उद्योजकता, वस्तूकरण, बाजारीकरण, व्यक्तिवादातून निर्माण झालेल्या सुखलोलुपतेला प्राधान्य देणारा योग आपल्याला जगभर पसरवणं अभिप्रेत आहे का? योग हा खेळाचा प्रकार असावा का? हा आणखी एक महत्त्वाचा तात्विक प्रश्न. अशा योगाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल आणि वाचकांस त्या प्रश्नांची जाणीव करून दिल्याबद्दल अभिनंदन. लेखिकेचं उत्तरही महत्त्वाचं आणि मार्गदर्शक आहे. आज भले जग खेळ म्हणून त्याला मान्यता देत असेल, आरोग्यवर्धनासाठी स्वीकार करत असेल, पण परिणामतः योग्य त्या आध्यात्मिक उंचीला जगाला घेऊन जाईल यात शंका नाही. योगाचे क्षुल्लकीकरण म्हणजे ट्रिव्हियलायझेशन, तसेच व्यापारीकरण म्हणजे कमर्शियलायझेशन होते. राजकारण म्हणजे पॉलिटिसायझेशन होते. म्हणून रास्त काळजी वाटते. विश्वकल्याणासाठी वैश्विक प्रभाव टाकणारी सौम्य संपदा, सॉफ्ट पॉवर वापरणं हे मूलभूत उद्दिष्ट असायला हवं. योगामुळे विश्वकल्याण साधले जाते, सौम्य संपदेचा वैश्विक प्रभाव पडतो याचाही विचार व्हावा. सांस्कृतिक मुत्सद्देगिरी हा राजकीय मुत्सद्देगिरीचा अविभाज्य भाग बनून राहिला असताना वाटाघाटींपेक्षा लेखिका म्हणते विश्वास, समन्वय अपेक्षित असताना योगदर्शनाचे महात्म्य अधोरेखित होते. कारण अशा योगस्थांचा व्यवहार नीतियुक्त तर असतोच, पण माझ्या मते ते महात्मे योगसूत्रातील ऋतंभरा प्रज्ञा आणि धर्ममेघ समाधी लाभलेले असल्याने ह्या संकल्पनांचे मूर्त रूप असतात. त्यांच्यामुळे वैचारिक, भावनिक, मानसिक समन्वय साधला जातो. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः असे योगसूत्र आहे. म्हणजे अहिंसा ज्यांच्यात मुरलेली आहे त्यांच्या सान्निध्यात वैरभाव गळून पडतो. तिथे वर्चस्व प्रस्थापित करणे, कुरघोडी करणे मुळीच नसते. असते ती फक्त कृतज्ञता. असे व्यष्टी आणि समष्टीचे उन्नयन घडवून आणणारी योगसाधना भविष्यात अपेक्षित आहे. त्या दृष्टीने योगदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे व्यष्टी, समष्टी आणि पारमेष्ठी यांच्या एकत्वाचा साक्षात्कार होतो आणि सर्वांचे कल्याण होते. ही जाण महत्त्वाची.
विविध ग्रंथ ह्या परमोच्च अवस्थेचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करतात, म्हणून योगसूत्रांच्या पलीकडचे ग्रंथही अभ्यासावे लागतात. योगशिक्षण, प्रशिक्षण, पर्यटन, संशोधन विकसित होताना हा विचार मोलाचा आहे. योगाचा विचार केवळ योग, आरोग्य, आत्मविश्वास, अर्थार्जन ह्या साखळीपुरता लेखिकेने म्हटल्याप्रमाणे मर्यादित असतो. त्याचा परीघ विस्तारणं मला वाटतं आवश्यक आहे. योगाचा आशय अधिक व्यापक स्वरूपात समाजासमोर आला पाहिजे. हठयोग प्रदीपिका, सांख्यकारिका, भगवद्गीता, उपनिषदे, योगशास्त्र, योगवसिष्ठ, योग याज्ञवल्क्य संहिता, योगदृष्टी समुच्चय यांसारख्या ग्रंथातून व्यक्त होणारा योग क्वचितच विरोधी सूर आळवणारा आहे, बहुतांशी मिळता जुळता आहे. एकंदरीत योगाचा विचार केवळ योग, आरोग्य, आत्मविश्वास, अर्थार्जन ह्या साखळीपुरता मर्यादित नसावा. योगामुळे आरोग्य लाभते. योगामुळे आरोग्य लाभते, अर्थप्राप्ती होते, आत्मविश्वास वाढतो आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिकतेचा अनुभव येतो. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, स्थापत्य, आयुर्वेद एवढेच काय, कुस्ती, मल्लखांब, कल्लारीपटू अशा मैदानी आणि मर्दानी खेळांचा योगाशी संबंध आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगामुळे अनुभूती शक्य होते. तादात्म्य पावल्यामुळे ह्या सर्व क्षेत्रात एकात्मतेचा अनुभव येतो, लय साधली जाते. म्हणून योगशास्त्र अनुभूतीशास्त्र होय हे सर्वमान्य आहे. योगाचा हा आध्यात्मिक पैलू अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी जीवनाचा पाया असणारी आध्यात्मिकता योगामुळे कळते, म्हणून योगशिक्षण महत्त्वाचे. योग हे तत्त्वज्ञान म्हणून, विज्ञान म्हणून, कला म्हणून, अनुभूती देणारे शास्त्र म्हणून जगन्मान्य व्हायला हवे असेल तर योगसूत्रांच्या पलीकडे जावे लागते. योगसंदर्भातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, योग जर स्त्री पुरुष, जाती, वर्ग, धर्म, सगुण निर्गुण अशा सर्व द्वंद्वांच्या पलीकडे जात असेल आणि आपल्याला एकत्वाचा अनुभव देत असेल तर योग आणि महिला किंवा ख्रिश्चन योग असा योगाला लिंगभाव धर्मात अडकवणारा विचार रास्त आहे का? वास्तविक असा विचार करण्याची वेळ येऊ नये. योगाला कोणत्याच चष्म्यातून पाहू नये. पण आज असा विचार औचित्यपूर्ण ठरतो. स्त्री पुरुष किंवा विशिष्ट धर्म विचारात घेऊन त्याविषयीची संवेदनशीलता बाळगून जर काळजीपूर्वक योगाचे धडे दिले तर समन्वय साधणे सोपे जाते, एकात्मता शक्य होते असे म्हटले जाते. योग म्हणजे केवळ व्यायाम, केवळ शारीरिक हालचाली, केवळ कसरती किंवा क्रिया नव्हे, तर एकत्वाच्या भावनेचा शोध असं लेखिकेनं म्हटलं आहे. हे एकत्व व्यक्ती आणि समष्टीमधील असतं. शांत आणि अनंत, अपूर्ण आणि पूर्ण, मानव आणि ईश्वर, मर्यादित आणि अमर्यादित ह्या दोघातील एकत्वाला योग म्हटले जाते. लेखिका म्हणते, योग म्हणजे शरीर ते विश्व चालवणारी शक्ती यांच्यापर्यंत विकसित होत जाणारी जाणीव. ह्या दोहोतील एकत्वाला योग म्हटले जाते. योग याज्ञवल्क्य संहितेतील 12 अध्यायांपैकी 9व्या अध्यायापासून हा अर्थ अधोरेखित केला आहे. तात्पर्य, योग हा केवळ योगसूत्रांपुरता सीमित न ठेवता योगावरील इतर ग्रंथांचे अध्ययन गरजेचे होय. योगासंबंधीचा व्यापक दृष्टिकोन त्यातून विकसित होतो आणि समाजातील सर्व घटकांचे स्वागत योगात कसे शक्य होते हेही समजते. अर्थात जगातील कित्येक देशांमध्ये योगाचा स्वीकार झालेला आहे, पण तो अधिक अंशी होणेही शक्य आहे, अपेक्षित आहे. अधिक देशांचा आणि अधिक जणांचा सहभाग शक्य आहे, हवा आहे. योगास असणारी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि तात्विक बाजू नाकारता येणे शक्य नाही. योगाचा तात्विक अभ्यास करण्यास आडकाठी नाही. खोलात जाऊन योगावरील विविध ग्रंथांचे अंतरंग जाणून त्यांच्या परिशीलनानं होणारं उन्नयन फार महत्त्वाचं असतं. आज जगात जे घडतं आहे त्याबद्दल भारतीय लोक अनभिज्ञ आहेत. योगाचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक स्वरूप टिकावे म्हणून भारत आग्रही नसणं हे एक आव्हान आहे असं लेखिकेनं म्हटलं आहे. जर असं असेल तर त्यावरील उतारा म्हणजे ग्रंथबद्ध योगाचे विवेचन. योग हे लेखिकेने म्हटल्याप्रमाणे
अपूर्णांक व्यक्तीला पूर्णमिदम अशा जगव्याप्त सर्वव्याप्त शक्तीशी जोडण्याचे तादात्म्य पावण्याचे शास्त्र आहे. तो सचेतन शरीराला शारीरिक आणि मानसिक, ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक अशा सर्व मितींना कवेत घेणारा ज्ञानस्रोत आहे. ह्या सर्वांच्या कार्यात सुसूत्रता आणण्याचे, परस्पर संबंध राखण्याचे काम योग करतो. योगाचा प्रकार कोणताही असो, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग. परिणामी योगाच्या आकर्षणामागे, स्वीकारामागे आज जरी लेखिकेनं म्हटल्याप्रमाणे शरीर स्वास्थ्य, लवचिकता, वजन नियंत्रण, सौंदर्यवर्धन असे वरवर दिसणारे उपयुक्ततावादी विचार असले तरी ती योग स्वीकाराची पहिली पायरी आहे. अंतरंग परिवर्तन आणि आरोग्ययुक्त पर्यावरणानुकूल जीवनशैली हेच अंतिम गंतव्यस्थान असेल असे लेखिकेनं म्हटलं आहे. मुद्दा असा आहे की ते अंतिम गंतव्यस्थान नव्हे, तर तो संभाव्य परिणाम असतो. सुरुवातीला मोक्ष, मुक्ती, कैवल्य, निर्वाण हे गंतव्यस्थान अवश्य असतात. हळूहळू ते मागे पडत जाते. म्हणजे ते नकोसे होते असे नसून त्याविषयीचा अट्टाहास राहत नाही. ही योग प्रवासातील लक्षणीय अवस्था होय, हे अधोरेखित करून आभार व्यक्त करत तूर्त आपला निरोप घेते. इथे संदर्भ देणं शक्य नाही, पण ते सगळे संदर्भ मूळ लेखनात दिलेले आहेत. आम्ही प्राध्यापक मंडळी ज्या पद्धतीचे निबंध सादर करतो, सेमिनार कॉन्फरन्सेसमध्ये जे पेपर प्रेझेंटेशन होतं, तशा प्रकारचा हा एक प्रयत्न होता. आपल्याला आवडला असेल, त्यामुळे काही विचार मिळाले असतील तर आपली आभारी आहे. धन्यवाद.